तुमच्याकडे पण रात्रीचा शिळा भात उरतो का? तर असेल ना, तर त्यापासून बघा, शिळ्या भातापासून आज इतका छान चटपटीत मस्त नाश्ता बनवलेला आहे ना. त्यासाठी उरलेला असं 1 वाटी शिळा भात आपला असतो बघा शिल्लक, तो घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी आपला उरलेला शिल्लक भात टाकायचा, म्हणजे शिळा भात. त्यामध्ये ना अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं आणि अर्धी वाटी आंबट दही टाकायचं. 1 वाटी जर आपला भात उरला असेल ना, तर अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी दही टाकायचं. थोडंसं पाणी टाकून याचा छानपैकी क्रीमी बॅटर असं बनवायचं. तुम्ही पाहू शकता अगदी डोश्याच्या पिठासारखा याचा बॅटर तयार होतो. वाटत नाही हे आपला शिळा भाताचा बॅटर आहे. तर हे असं बॅटर झालं की याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि जरा मिक्स करून घ्यायचं. मग याच्यामध्ये बारीक रवा टाकायचा अर्धी 1 वाटी. मग पुन्हा एकदा छानपैकी असं फेटून घ्यायचं. एक प्लेट घ्यायचं, पसरट ताट घ्यायचं, तेल लावायचं. मग हे आपण जे फेटून घेतलेलं मिश्रण आहे सगळं याच्यामध्ये सेट करायचं आणि थोडा वेळ 5-10 मिनटं स्टीम द्यायची. म्हणजे आपण ढोकळा वगैरे करतो बघा, अगदी तशी वाफ द्यायची आणि 5-10 मिनटात ते छानपैकी फुलून येतो. मग हे प्लेट साईडला काढायचं, थंड करायचं आणि मस्त आपल्या वड्यासारख्या ह्याच्या वड्या अशा निघून जातात. पाहू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने ह्या वड्या अशा तयार होतात. मग पॅन एकीकडे आपण तापत ठेवायचं, त्यामध्ये राई जिराची तडका बनवायचा. त्यामध्ये थोडासा हळद, मीठ, गरम मसाला, चाट मसाला वगैरे टाकून ना मस्त हे आपण जे भाताचे जे आपण ह्या वड्या केल्यात ना, हे सगळ्या टाकायच्या, मसाल्यामध्ये एकजीव करायच्या. वरून चाट मसाला टाकायचा, थोडी कोथिंबीर टाकू शकता आणि मस्तपैकी गरमागरम हा उरलेला भातापासून नाश्ता करून बघा, इतका छान वाटतो ना. हा नाश्ता तुम्ही खाल्ला ना, खरं तुम्हाला असं वाटेल तुम्ही ढोकळा डोसा खातात, इतका छान वाटतो. आणि असा नाश्ता केल्याच्या नंतर ना तुम्हाला उरलेला भाताला वेस्ट करायची अजिबात टेन्शन होणार नाही. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा.